विद्यार्थी मित्रांनो, मी त्रिवेणी कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते. माझ्यासोबत तुम्ही शिकणार आहात मराठी व्याकरण. मराठी व्याकरण राज्यसेवा असू द्यात किंवा गट कंबाईन गट क, गट ब परीक्षा असू द्यात किंवा इतर सगळ्या सरळ सेवा परीक्षा असू द्या, त्यात येणारं मराठी व्याकरण त्याची सीरीज आपण चालू केलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास तुमचे सगळेच्या सगळे प्रश्न कव्हर होतील असा प्रयत्न आपण इथे केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असतं, कुठलीही परीक्षा असू द्या, त्या परीक्षेचा अभ्यासक्रम आणि मागील वर्षीय ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत, त्या त्या विषयाच्या त्या अतिशय महत्त्वाच्या असतात. आता तुम्ही म्हणाल, "मॅडम, की आता मराठीमध्ये फार काही अभ्यास करावा लागतो का? किंवा फार काही अभ्यास करावा लागणार का?" बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं आहे, ही स्पर्धा परीक्षा आहे. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षामध्ये जे काही विषय असतील, त्या प्रत्येक विषयाला न्याय देणं हे तुमचं काम असलं पाहिजे. तरच तुम्ही ती स्पर्धा परीक्षा सर कराल. एक विषय ठेवून एक विषय करतो म्हटलं तर ते होणार नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? प्रत्येक विषयाला तितकाच न्याय द्यावा लागेल. त्यामुळेच जी काही पेपर पद्धती आहे, मग कोणत्या परीक्षेला किती विषयांविहाय मार्क्स आहेत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात घेण्यापेक्षा ते तुम्ही पाठच केलं पाहिजे. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ह्या तुम्हाला पाठच पाहिजे. सिलॅबस हा तुम्हाला पाठ पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला रात्री झोपून जरी उठवलं, तरी तो सिलॅबस पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तोच तुम्हाला मार्ग दाखवणार आहे. तोच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळा अभ्यास कसा करायचा, ते तुम्हाला शिकवणार आहे. शिवखेड्यांचं एक वाक्य आहे. काय वाक्य आहे तुम्हाला आठवतं का? की जे यशस्वी होतात ते काही असं वेगळं काम करत नाहीत. तर ते काय करतात, त्यांचं जे काम आहे ते वेगळ्या ढंगाने करतात, वेगळ्या रीतीने करतात. म्हणजेच काय, की सगळं समजून उमजून अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कौटिल्य आयएस अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण अभ्यासक्रमाकडे वळूयात. ओके? आता आपण यामध्ये काय-काय कव्हर करणार आहोत, तर बेसिकपासनं ॲडव्हान्सपर्यंत आपण सगळं याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही एकदम निश्चिंत होऊन अभ्यास करा. ठीक आहे. तर बघा आता आपण वर्णविचार घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल, की वर्णमाला जी काही आहे, तर आता याच्यामध्ये वर्णमाला सुद्धा घेणार आहोत. का? कारण तुम्ही म्हणाल, "मॅडम आम्ही लहानपणी शिकलो, आम्ही स्टेट बोर्डमधून शिकलोय, आम्हाला मराठी चांगलं जमतं." पण तुम्हाला माहीत आहे का 2022 चा शासन निर्णय काय आहे? 2022 नुसार शासनाच्या निर्णयानुसार आपली वर्णमाला किती वर्णांची आहे? माहीत आहे आपणास? म्हणजेच काय, की मराठी असलं म्हणून काय झालं, त्याच्यामध्ये सुद्धा अद्ययावत माहिती येत असते. त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडत आहेत. बदल घडत असतात. तुम्हाला माहीत आहे मराठी भाषा जी काही आहे ती अभिजात झालेली आहे. बरोबर आहे? अभिजात मराठी भाषा म्हणजे काय? तर अभिजात मराठी भाषा म्हणजे काय, की जी खूप प्राचीन भाषा आहे, जी मूळ भाषा आहे. म्हणजेच काय, की ज्या भाषेचा जो काही इतिहास आहे, तो 2,500 वर्ष पूर्ण जुना आहे. त्याला आपण काय म्हणतो? त्या भाषेला आपण काय म्हणतो? अभिजात भाषा म्हणतो. मराठीबरोबर इतर काही भाषा आहेत, ज्या अभिजात भाषा आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे सुद्धा मराठीला फक्त स्पर्धा परीक्षेत का? नाही. तर इतर गोष्टींमध्ये सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व जे होतंच आणि अजून जास्त प्राप्त झालेलं आहे. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल, की मराठी व्याकरण तर आहेच, पण मराठीच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत, उदाहरणार्थ ज्ञानपीठ पुरस्कार असतील, त्याचबरोबर मराठी साहित्य संमेलन असेल, नुकतंच जे काही मराठी साहित्य संमेलन आहे, आपल्याला माहीत असाल कारण आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात. त्यानुसार काय आहे, की मराठीचं जे काही साहित्य संमेलन आहे, नुकतंच कुठे पार पडलं? सांगता येईल तुम्हाला? दिल्ली इथे पार पडलं. म्हणजे तुम्हाला माहीत आहे, की जी तुमची प्रिलिम्स होणार आहे, जी तुमची पूर्वपरीक्षा होणार आहे, त्याच्यामध्ये मराठीच्या चालू घडामोडी आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा भ्रम असतो, की मराठीला काय करंट अफेअर्स असणार आहे.
मराठीला काय चालू घडामोडी असणार आहे, पण असं नाही. ज्या जागतिक असू देत, राष्ट्रीय असू देत, राज्य पातळीवर असू देत, ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मग तो कुठलाही विषय असो, तो आपण स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणूनही आपल्याला खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे सांगण्याचा उद्देश हाच आहे, की कोणताही विषय असो, तो कमी जास्त नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मार्कानुसार काय आहे, प्रत्येक विषयाला न्याय देणं काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. ओके? तर बघा आता वर्णविचार. आता वर्णविचार भाग 1, भाग 2. आता याच्यामध्ये आपण काय बघणार आहोत? मराठी वर्णमाला. आपण यामध्ये बघणार आहोत मराठी वर्णमाला. तर अ पासून ज्ञ पर्यंत आपण मराठी वर्णमाला बघणार आहोत. आता ही मराठी वर्णमाला जेव्हा आपण बघू, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की स्वर. स्वर म्हणजे काय? सा रे ग म प म्हणजे स्वर का? नाही. तर आपण संगीत शिकत नाही आहोत, आपण मराठी व्याकरण शिकतोय. बरोबर आहे? मग अ, आ, इ, ई, उ, ऊ हे जे काही आहेत ते स्वर आहेत. म्हणजे काय? की होटांचा एकमेकांना किंवा आपण जेव्हा स्वर उच्चारतो, तर तेव्हा होटांचा एकमेकांना स्पर्श न होता जे स्वतंत्रपणे ध्वनी बाहेर पडतात, आपण त्यांना स्वर असं म्हणतो. तर हे सगळं आपण खूप डिटेलमध्ये घेणार आहोत. त्यानंतर स्वरादी. ठीक आहे? स्वर, व्यंजन, विशेष व्यंजन, क्ष आणि ज्ञ यावर आपल्याला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. ते कशाप्रकारे आहे, हे सुद्धा आपण ज्या काही मागील वर्षीय प्रश्नपत्रिका आहेत, प्रश्न आहेत, ते सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. मग मराठी वर्णमाला ही तोंडपाठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर वर्णांचे प्रकार आणि तेही समजून उमजून. मराठी अक्षरमाला आणि स्वरांचे काय प्रकार आहे? संयुक्त स्वर असतील. ह्या प्रकारे जे काही स्वरांचे प्रकार आहेत, ते आपण लक्षात घेणार आहोत इथे. क्लिअर? ओके? आणि लेक्चर ऐकता-ऐकता तुम्हाला काही डाउट्स वाटले, तर ते तुम्ही साईडला लिहून ठेवू शकता. कुठेतरी बाजूला लिहून ठेवा आणि नंतर मग आपण तुमच्या ज्या काही शंका आहेत, त्याचं ते सोडवूयात. ओके. त्यानंतर वर्णविचार. आता मराठी वर्णमाला आणि वर्णांचे प्रकार. क्ष व ज्ञ याविषयी स्पष्टीकरण. जसं मी तुम्हाला सांगितलं, क्ष आणि ज्ञ हे काय आहे? विशिष्ट संयुक्त व्यंजने आहेत. पण त्यामागचं कारण का? ह्या दोघांनाच विशिष्ट संयुक्त व्यंजने का म्हटलेलं आहे? तर याचं सुद्धा आपण एक म्हणजे मी तुम्हाला ते स्पष्ट करणार आहे. ठीक आहे. आता आपण जे काही आहे अभ्यासक्रमाची किंवा किंवा असं आपण म्हणू शकतो की ढोबळमानाने त्यातल्या त्यात, की मराठी व्याकरणामध्ये नेमकं काय आहे? कोणकोणते घटक आहेत? कोणकोणते घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत? म्हणजे तुम्हाला असं वाटलं असेल बऱ्याचदा, की ठीक आहे, काळ असेल, विभक्ती असेल किंवा काय. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा भ्रम असतो, की आपल्याला अजूनही माहीत नाही, की वर्णमाला अभ्यासायची आहे की नाही? म्हणजे आपण जे काही लहानपणी शिकलो असेल अ, आ, इ, ई, ज्ञ पर्यंत. पण आता 12 खडीची 14 खडी झालेली आहे. हे आपल्याला माहीत आहे का? ते कोणत्या निर्णयानुसार झालेली आहे? कोणत्या सालच्या निर्णयानुसार झालेली आहे ते आपल्याला माहीत आहे का? तर काय आहे 2022 ठीक आहे. 2022 चा जो काही शासन निर्णय आहे. तर ह्या 2022च्या शासन जे काही निर्णय आहे आणि त्याच्या नियमानुसार काय झालेलं आहे, त्यानुसार काय झालेलं आहे, आपली जी वर्णमाला आहे, त्याच्यामध्ये जी 12 खडी होती, तर ती आता 14 खडी झालेली आहे आणि एकूण वर्ण, वर्ण म्हणजेच काय, साध्या आणि सरळ सोप्या भाषेमध्ये वर्ण म्हणजे काय? अक्षर. तर आपण काय करणार आहे, की बाबा त्याला साधे-साधे शब्द कोणते? विद्यार्थ्यांचं बऱ्याचदा असं होतं, की काय होतं, की आपल्याला काहीतरी कठीण शब्द वाचतो आणि मग आपण घाबरून जातो, की बापरे! हे काय आहे? वर्ण किंवा अध्यापन म्हणजे काय? अध्ययन म्हणजे काय? पण जर आपण त्याला समजून उमजून अभ्यास केला, तर मग त्याच्यासारखं म्हणजे जर ते आपल्याला सोपी वाटलं, मग आपला जो प्रश्न आहे तो अगदी बरोबर येतो आणि आपल्याला खूप आत्मविश्वासाने आपण ते प्रश्न सोडवू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, की अध्यापन म्हणजे काय? किंवा अध्ययन यासारखे शब्द वापरले. तर बऱ्याच जणांना वाटेल, "बापरे! किती मोठा शब्द आहे आणि हे काय म्हणजे असं कळतच नाहीये प्रश्न किंवा शब्द." आणि मी जर तुम्हाला सांगितलं, की अध्यापन म्हणजे शिकवणं आणि अध्ययन म्हणजे शिकणं आणि मग तुम्ही ते शब्द ह्या शब्दाशी रिप्लेस केले,
तर तुम्हाला किती सोपं जाईल प्रश्न सोडवताना. अगदी त्याचप्रमाणे म्हणजे विज्ञान असू देत, इतर कोणतेही विषय असू दे. जर आपल्याला त्या शब्द कळाला, त्या शब्दाचा सोपा अर्थ कळाला, जसं की वर्ण. वर्ण ऐकताना कारण हे आपल्या रोजच्या ह्याचे शब्द नाही. आपण अक्षरं रोज म्हणजे असं बोलताना बोलतो अक्षरं. हं. आपण असं म्हणतो, की "तुझी अक्षरं किती सुंदर आहेत, नाही का? हिची अक्षर फार सुंदर आहे. हिची अक्षर मोत्यासारखी आहेत." ठीक आहे. वर्ण आणि अक्षरं. आपण वर्ण म्हणतो का नाही, मग अक्षर जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला लगेच क्लिक होतं. पण जेव्हा वर्ण म्हटलं, की आपण जरा बुचकळ्यात पडतो किंवा कारण ते आपण रोज-रोज वापरत नाही. ही पुस्तकी भाषा आहे. पुस्तकी भाषा आहे आणि आपल्या काय म्हणू शकतो, पेपरमध्ये येणारी भाषा आहे. पण जर आपण याला सोपं स्वरूप दिलं, तर काय होतं, आपल्यालाही समजण्यास सोपं होतं, सोडवायलाही सोपं होतं. म्हणून कुठलाही विषय असू दे, असं नाही की मराठी व्याकरणच फक्त. कुठलाही विषय असू दे, काय करायचं की त्यातली जी काही त्याचा जो काही सोपा अर्थ आहे किंवा त्या शब्दाचा अर्थ आहे, तो तुम्ही अवगत करत चला. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं जे काही संकल्पनात्मक स्पष्टता आहे, ती तुम्हाला येणार आहे. आणि मग त्याच्यामुळे ही जी काही तुमची प्रक्रिया आहे, अभ्यास करण्याची, शिकण्याची, ती खूप जास्त सोपी होईल. ठीक आहे? तर त्यामुळे जे काही आहे, आपण अद्ययावत माहिती व्याकरणासंदर्भात सुद्धा बघणार आहोत आणि जे काही चालू घडामोडी आहेत, ते सुद्धा आपण एका सेशनमध्ये एक जे सत्र आहे, स्पेशली आपण त्याचं घेऊया. ओके. त्यानंतर उच्चार स्थानानुसार वर्णवर्गीकरण आणि अकारविल्हे मांडणी. आता बघा आपण जेव्हा ह्या गोष्टी शिकू, तेव्हा आपल्याला स्वतःची निरीक्षणं सुद्धा करायची आहेत, म्हणजे बोलण्याची, की आपण काही वर्ण उच्चारतो म्हणजेच अक्षर उच्चारतो. जसं की आ. आपली जीभ आणि आपले होठ कुठेही स्पर्श होत नाही. ते स्वतंत्रपणे जे काही आहे, आपले वर्ण म्हणा, स्वर हे सगळे अ पासून ज्ञ पर्यंत आपण त्यांना अक्षर म्हणतो, म्हणजेच वर्ण म्हणतो. पण अ, आ, इ, ई, उ पर्यंत जे काही आहेत, तर त्यांना आपण काय म्हणतो? स्वर म्हणतो आणि याला स्वर का म्हणतो आपण? कारण आपल्या जिभेचा आणि होठांचा कुठेही स्पर्श होत नाही. चला बरं बघा तुम्ही म्हणून बघा, म्हणा, आणि निरीक्षण करा. तुमच्या होटां होटांकडे लक्ष द्या आणि तुमच्या जिभेकडे लक्ष द्या. त्यांचा एकमेकांशी स्पर्श होतोय का तेही तुम्ही बघा. चला सगळ्यांनी तुम्ही जिथं कुठे असाल तिथे म्हणून बघा अ, अ, आ, ई, ई. ठीक आहे? म्हणजेच काय आहे, आपण काही गोष्टी प्रात्यक्षिकही करून बघणार आहेत. म्हणजे काय उच्चार स्थानानुसार. तर आपल्याला कळालंय की स्वर असे असतात. मग काही शब्द जे आहे, तेव्हा आपली जीभ काय असते दातांना लागते. ठीक आहे? काही अक्षर असे असतात, काही वर्ण असे असतात, तेव्हा आपली जीभ जी आहे, ते आपल्या तालूला लागते. तालू म्हणजे काय? जे आपले वरचे दात आहे आणि त्याचा मागचा जो काही भाग आहे, त्याला असा घुमटाकार भाग म्हणतो. समजा हे आता असं तोंड आहे, माझी ड्रॉइंग फार चांगली नाहीये. पण हा जो काही घुमटा भाग आहे, समजा हे दात आहे, हे समोरचे दात सोडले आणि हा हा जो काही घुमटाकार भाग आहे, तर त्याला काय म्हणतात? तालू. त्याला आपण काय म्हणतो? तालू असं म्हणतो. तर आपली जी जीभ आहे ती काय? वरच्या भागाला लागते. म्हणजे मग तालव्य, जर दाताला लागले वर्ण म्हणजे आपली जीभ जेव्हा दाताला लागून वर्ण बाहेर पडतात, आपण त्याला काय म्हणणार मग? दंत वर्ण. जिथे होटांचं होठं लागतात तिथे त्यांना ओष्ठ्य वर्ण आपण असं म्हणतो. ओष्ठ्य म्हणजे होठ. जसं की तुम्हाला जर मी विचारलं, सांगा बरं लिपस्टिकला मराठीमध्ये काय म्हणतात? तर काय? ओष्ठ्यलेपन. ओष्ठ्य म्हणजे काय? होठ. ठीक आहे. तुम्हाला काय असा प्रश्न विचारणार नाही, पण एक माहितीसाठी किंवा एक अ, थोडं इंटरेस्टिंग पद्धतीने तर होठ हे आपल्याला माहीत असलं नसलं तरी काही फरक नाही पडत, पण एक माहितीसाठी माहीत असू द्या. ठीक आहे? क्लिअर झालं इथपर्यंत? त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत. ओके. आता आपण इथे बघणार आहोत जोडा अक्षरांचे लेखन. ठीक आहे?
तर याच्यामध्ये काय जोडाक्षरे. जोडाक्षरे म्हणजे काय? जोडाक्षरे लिहिण्याच्या पद्धती. त्यानंतर जोडाक्षरांचे प्रकार, विशेष लेखन पद्धती, मराठीतील स्वरांची उच्चार पद्धती, अचे उच्चार, इतर स्वरांचे उच्चार आपण हे याच्यामध्ये बघणार आहोत. आता बघा, अ, सरळ सेवा परीक्षा असू द्यात, काही इतर परीक्षा असू द्यात, त्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला बऱ्याचदा शुद्ध करून लिहा किंवा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर त्याच्यामध्ये काय बऱ्याचदा तुम्ही जर निरीक्षण केलं असेल तर काही जोडाक्षरं सुद्धा दिली असतात. मग आता तुम्ही म्हणणार, "मॅडम आम्ही काय मराठीतली सगळीच जोडाक्षरे पाठ करायची का हो?" म्हणणार तुम्ही. तर एक म्हणणं असं आहे, की तुम्ही जे करताय तेच व्यवस्थित करा. म्हणजेच काय, की तुम्ही जे वाचताय ते व्यवस्थित वाचणे. हं? असं म्हणतात, की जर तुम्हाला चांगलं बोलता म्हणजे जर तुम्हाला चांगलं बोलायचं असेल, तर तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे आणि जर तुम्हाला चांगलं लिहायचं असेल किंवा त्या ज्या काही शुद्ध लेखनातल्या तुमच्या चुका टाळायच्या असतील, तुमचे जोडाक्षर बरोबर आणायचे असेल, तर तुम्ही चांगलं वाचन केलं पाहिजे. म्हणजेच काय, की जो चांगलं वाचतो, तो चांगलं लिहितो आणि जो चांगलं ऐकतो, तो चांगलं बोलतो. हं? समजलं तुम्हाला? मग तेव्हा सुद्धा मी असंच म्हणेल, की आपण शक्य नाही खूप सारे जोडाक्षर आहे आणि सगळं त्याची यादी आपण घेऊया. पण आता हे इतकं सगळं आहे मॅडम, बाकीचे पण विषय आहे, म्हणून जे वाचता आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचा. आता याला धरूनच एक गोष्ट सांगायची आहे मला, की तुम्ही बरेच टॉपर्सच्या टॉकमधून ऐकलं असेल किंवा बरेच जे शिक्षक आहेत, तुम्हाला शिकवणारे त्यांच्या तोंडून ऐकलं असेल. जे गाईड आहे, जे तुमचे मार्गदर्शक आहेत, ते काय म्हणतात, की 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक वाचा. पण ते कसं नीटनेटकं वाचा. त्याच्यामुळं तुम्ही जे काही वाचतात आहे, ते सुद्धा व्यवस्थित नीटनेटकेपणाने वाचलं, तर तुम्हाला त्याचा खरंच फायदा होऊ शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर संधी. संधीमध्ये आपण बघणार आहे स्वर, हं, व्यंजन आणि विसर्ग संधी. त्यानंतर शब्दांची घडण व संधी. मग संधी म्हणजे नेमकं काय? संधीचे प्रकार मग काय आहे, की बाबा स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि मराठी विशेष संधी. ठीक आहे. आता शब्द विचार. ओके. तर बघा, शब्द आणि पद. ठीक आहे. आता मी समजा एखादं उदाहरण लिहून तुम्हाला दाखवते. ठीक आहे. जसं की हं, एक मी वाक्य दिलं आहे. काय दिलं आहे? निशा आंबा खाते. याला आपण काय म्हणू? वाक्य. हे वाक्य कसं आहे? अर्थपूर्ण वाक्य आहे. ठीक आहे. जर मी असं म्हटलं, खाते आंबा निशा किंवा आंबा निशा खाते. ते ठीक आहे, वाक्याचं थोडंफार कळतं, पण ते असं अर्थपूर्ण किंवा व्यवस्थित वाटतं का? नाही. ठीक आहे. तर आता जर मी या शब्दाची फोड केली, ठीक आहे. नंतर शा, त्यानंतर म्हणजे एक वेगवेगळा सगळा शब्द काढला. ठीक आहे. मग नी पण कसा तयार झाला? न अधिक ई म्हणजे काय झाला? नी. ठीक आहे. नी तयार झाला. ओके. तर शा कसं तयार झाला? श अधिक आ म्हणजेच काय तयार झालेलं आहे? शा तयार झालेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणजे आपण हे जे पूर्ण असतं त्याला काय म्हणतो? वाक्य म्हणतो. आणि मी जर फक्त निशा लिहिलं तर निशा काय आहे? शब्द आहे. काय आहे? शब्द. ठीक आहे. आणि हे या प्रकारचे जे काही आहे तर हे सगळे काय आहे मग? अक्षर. हं. अक्षर आहेत, वर्ण आहेत. तर हा प्रकारचा जो क्रम आहे, वाक्य नेमकं काय आहे? त्यानंतर अक्षर, पद, वर्ण आणि अक्षर एकच.
तर ह्या प्रकारचं जे काही आहे आपण शब्दांची फोड करून ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये शिकणार आहोत. ओके, क्लिअर? त्यानंतर शब्दांच्या जाती, शब्दांच्या रूपात बदल. ठीक आहे. आता नाम आणि त्यानंतर आपण लिंग विचार घेणार आहोत. ठीक आहे. म्हणजे लिंग विचारचा जो काही अभ्यास जे काही आपल्याला घटक आहे ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. नाम, सामान्यत नाम, विशेष नाम, भाववाचक नाम आणि नामाचे कार्य करणारे इतर शब्द. ठीक आहे. आता बघा, तर तुम्ही म्हणाल मॅडम हे लिंग असेल, वचन असेल, विभक्ती असेल, नाम असेल, हे आम्ही 10वी पर्यंत शिकलो आहोत की. पण तुम्ही आयोगाचे प्रश्न खोलून पाहिले आहेत का मागील वर्षी? किंवा तुमच्यामधले बरेच लोक असतील जे ज्यांचे 1-2 अटेम्प्ट झालेले असतील, एखाद अटेम्प्ट झालेले असतील आणि जे असतील की नुकतेच अपीअर आहेत किंवा नुकतेच आता परीक्षा देणारे आहेत असेही आहे. त्याच्यामुळे आपण काय केलेलं आहे, आपलं जे काही लेक्चर आहे, तर सगळ्यांचा विचार करून आपण ही आपली व्याकरणाची सीरीज बनवली आहे. म्हणजे प्रत्येक घटक सोप्यात सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. तरीही एखाद्या विद्यार्थ्याला समजा शंका असेलच. विद्यार्थी आहे तुम्ही, अभ्यास करता, शंका असल्याचं पाहिजे. ठीक आहे. तर ते आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. मग तुम्ही म्हणाल की मॅडम आम्ही 10वी पर्यंत शिकलो. तर मी म्हणेल की तुम्ही जा मागील वर्षीय प्रश्नपत्रिका घेऊन बघा. आयोगाने कसे प्रश्न टाकलेले आहेत. त्यांनी असा डायरेक्ट जे काही आपण स्टेट बोर्डमध्ये शिकतो किंवा आपण 10वी पर्यंत शिकतो त्याच्यासारखे प्रश्न आहे की त्याची जी त्या प्रश्नांचा जो काही स्तर आहे, त्याची जी काही काठिण्य पातळी आहे, ती कशी आहे तुम्ही एकदा चेक करा. त्याच्यामुळे आपल्याला अभ्यास करताना कसा करायचा आहे की परीक्षार्थी होऊन करायचा आहे. परीक्षेची काय डिमांड आहे, परीक्षेची जी काही डिमांड असेल त्यानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे. नाहीतर पहिलं पान खोललं आणि शेवटपर्यंत वाचून टाकलं किंवा पाठ जरी केलं तर अशाने आपण ज्या काही आपल्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या पास होऊ शकणार नाही. परीक्षेची गरज हीच ओळखूनच तुम्ही अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे, स्मार्ट वर्क, आपण काय म्हणतो त्याला, स्मार्ट वर्क त्याला करायचं आहे. गाढव काम करायचं आहे का? नाही. स्मार्ट वर्क आपल्याला इथे करायचं आहे. आपलं डोकं वापरायचं आहे तिथे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला जरी किती सोपी वाटत असेल लिंग, हा काय काय स्त्रीलिंग सांगायचंय, पुल्लिंग सांगायचंय, जास्तीत जास्त नपुसकलिंग विचारतील. पण पेपरमध्ये प्रश्न कसे आहेत त्यानुसार सुद्धा आपल्याला इथे त्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आता बघूयात आपण सामान्यत नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. आता कधी कधी काय होतं, जेव्हा आपण काही गोष्टी हे करतो, जसं आपण अवयव बघू, तर त्याच्यामध्ये काय आहे, एक शब्द आहे केवल प्रयोगी कोणता शब्द आहे आपल्याला तिथे, केवल प्रयोगी अवयव असा शब्द आहे. ठीक आहे. तर आता ज्यांनी वाचलं नाही त्यांना सुरुवातीला समजणार नाही केवल प्रयोगी. पण जर मी असं म्हटलं की उद्गारवाचक चिन्ह, तर बऱ्याच जणांना म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहित असेल, हा उद्गारवाचक चिन्ह, त्याला इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ठीक आहे. तर जर मी उद्गारवाचक चिन्ह सांगितलं तर तुम्हाला लगेच कळेल. पण आपल्याला जी काही व्याकरणामध्ये जी काही त्या घटकानुसार जी काही शब्द वापरले आहेत किंवा ती आपण एक प्रकारचं म्हणू शकतो भाषा वापरली आहे, ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्हाला उद्गार चिन्ह सगळं येतं, माहित आहे, पण तुम्हाला हेच माहित नाही की उद्गार चिन्हालाही केवल प्रयोगी म्हणतात. किंवा दुसरा शब्द कोणता आहे, तिसरा शब्द अजून एक आहे, कोणता आहे सांगा. आतापर्यंत ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांनी सांगायचं आहे, ज्यांनी नाही केलंय त्यांनी त्यांचं काहीतरी लॉजिक लावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, आपल्या डोक्याला ताणायचंय, ताण द्यायचंय. सांगा. तर बघा काय तर काय मी तुम्हाला सांगितलं होतं, केवल प्रयोगी. ठीक आहे. हे आपण अवयव मध्ये बघू जेव्हा अवयव टॉपिक येईल. पण मी तुम्हाला हे सांगण्याचं कारण काय आहे की पेपर जेव्हा तुम्ही प्रश्न हँडल करणार तर बऱ्याच वेळ असं होईल की तुम्ही वाचलेला एक शब्द असेल पण त्याचा समान अर्थाने दुसरा शब्द वापरलेला असेल.
त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. तुम्ही आता काही जण वेगवेगळी पुस्तकं वाचेल. मी काही आता नंतर संदर्भ पण सांगणार आहे पुस्तकं वाचायचे. पण पण तिथं कधीतरी केवल प्रयोगी असेल. काही ठिकाणी असेल, की विस्मयादी बोधक, पण ते आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. तर मग आयोग सुद्धा तुम्हाला चेक करून पाहतं, की बाबा ठीक आहे याला दुसरा पण अर्थ माहिती आहे का? तिसरा अर्थ माहीत आहे का? ह्या गोष्टी सुद्धा आपण इथे लक्षात घेतल्या पाहिजे. ठीक आहे. तर बघा आता काय आहे केवल प्रयोगी. ओके. केवल प्रयोगी आहे. मग त्याला दुसरं नाव आपल्या सोप्या शब्दांमध्ये काय उद्गारवाचक. पण अव्ययामध्ये उद्गारवाचक हा शब्द फारसा वापरत नाही. पण हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे किंवा समजण्यासाठी तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि दुसरा शब्द कोणता वापरतात? विस्मयादी बोधक. ठीक आहे. हे आपण अवयवांमध्ये बघणार आहोत, की कसं क्रियाविशेषण अवयव आहे, त्याच्यानंतर शब्दयोगी अवयव आहे. ह्या प्रकारचे जे काही अवयव आहे, आपण ते जेव्हा अवयव हा टॉपिक घेऊ, तेव्हा आपण डिटेलमध्ये शिकू. आणि मी तुम्हाला तुमच्यासोबत काय करणार आहे, की काही टिप्स आणि काही ट्रिक्स पण शेअर करणार आहेत, की बाबा कसं तुम्ही लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचंय, काय नाही लक्षात ठेवायचंय, काय पाठांतराचा भाग आहे, हे सगळं आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल. ओके. तर हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता उद्गारवाचक म्हणजे आता जसं जिथे भावना असतात, मग त्या सुखाच्या भावना असेल, दुःखाच्या भावना असेल, आनंद, सुख, दुःख, भीती, अ, तर याच्यासाठी काय आहे, आपण केवल प्रयोगी, विस्मयादी बोधक जे काही आहे ते वापरतो. ठीक आहे. तर आता मी तर असं म्हटलं, की शाब्बाश! तू खूप चांगलं काम केलंस. ठीक आहे. त्यानंतर म्हणू, बापरे! केवढा मोठा साप. म्हणजे एक प्रकारच्या तुमच्या भावना, इमोशन्स त्याच्यातून ज्या वाक्यातून दिसतात, ज्या शब्दातून, वाक्यातून म्हणण्यापेक्षा त्यातल्या त्यात शब्दातून दिसतात. जसं की शाब्बास, अरेरे, बापरे! ह्यासारखे जे काही शब्द आहेत, तर आपण त्यासोबत जेव्हा येईल तेव्हा ते कंटिन्यू करूया. ठीक आहे. त्यानंतर शब्दांच्या जाती, शब्दांच्या रूपात बदल. त्याच्यानंतर नाम. ठीक आहे. ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? नाउन असं म्हणतो. ठीक आहे. काय आहे मग याच्यामध्ये? सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. भाव आणि नामांचे कार्य करणारे इतर शब्द आपण त्याच्यामध्ये पाहू. आणि जेव्हा आपण सर्वनाम याच्यामध्ये घेणार आहे, तर सर्वनाम म्हणजे काय? नामाच्या ऐवजी जे वापरलं जातं आपण त्याला सर्वनाम असे म्हणतो. आपण हे सगळे परिचित आहे. जसं आता मला रमेश म्हणायचं आहे. मी प्रत्येक वेळी रमेश, रमेश म्हणणार आहे का? नाही. मग तो रमेश. ठीक आहे. जसं मी सांगते, की बाबा आता समजा माझ्या साइडला किंवा माझ्या बाजूला रमेश उभा आहे. तर मी म्हणेल, की हा रमेश आहे. सुरुवातीला ओळख करून देईल. मग प्रत्येक वेळेला रमेश, रमेश करणार का नाही? मग मी मी म्हणणार, की तो इयत्ता 10वीत आहे. त्याला वाचनाचा छंद आहे. ठीक आहे. मग नामाच्या ऐवजी जे काही वापरलं जातं त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम असे म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला लिंगविचार. लिंगविचार म्हणजे काय, की आता लिंगाचा आपण विचार करणार आहोत आणि लिंगभेदामुळे जे काही आहे, नामाच्या रूपात जो काही बदल होणार आहे, त्याचा विचार आपण करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर वचन. आपण सगळ्यांनी ऐकलं आहे, आपण शिकत आलेलो आहोत. आपण बरेच चांगले मार्क मिळवलेले आहे वचनामध्ये. आपल्याला खूप सोपी वाटायचा हा वचन हा जो काही आहे. तर बघा, इथं तसंच आहे का मग? इथं आपल्या जे काही आहे बुद्धीची इथे कसरत लागणार आहे. हां, कारण बऱ्याचदा आपण असे प्रश्न पाहिले, की गोंधळात टाकणारे, कन्फ्यूज करणारे आपल्याला प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. बघा, विचार वचन भेदामुळे नामाच्या रूपात होणारा बदल. ठीक आहे. त्यानंतर पुल्लिंगी नामाची अनेक वचने, स्त्रीलिंगी नावाची अनेक वचने, नपुंसकलिंगी नामांची अनेक वचने आणि वचनासंबंधी विशेष गोष्टी. आता काही जे नाम असतात त्यांचं काहीच होत नाही. म्हणजे काही होत नाही म्हणजे ती जशानी तशी राहतात. ठीक आहे. ओके. नंतर पुढे विभक्ती विचार. ठीक आहे. आता विभक्ती हा जो काही टॉपिक आहे, तर त्याच्यामध्ये आपण स्टेट बोर्डला असताना शिकलोय प्रथमा विभक्ती, द्वितीया विभक्ती, तृतीया विभक्ती, चतुर्थी विभक्ती, पंचमी, त्याच्यानंतर काय? षष्टी, त्यानंतर काय आहे? सप्तमी.
हं. आणि नंतर काय आहे अष्टमी का? हां? अष्टमी का? नाही. तर काय? संबोधन. अष्टमी नाही, संबोधन. संबोधन आपण का म्हणतो? कारण संबोधन ही जी काही विभक्ती आहे, ती एक प्रकारची हाक मारण्याची विभक्ती आहे. जसं मी तुम्हाला म्हटलं, की उदाहरण सांगायचं झालं शॉर्टली, तर मी काय म्हणेल? मुलांनो, विद्यार्थ्यांनो. ठीक आहे? हे जे काही नो आहे, ठीक आहे? हे जे काही नो आहे, हं, म्हणजे काय करते मी? संबोधन म्हणजे काय? तर संबोधन म्हणजे काय? की हाक मारणे. हं. मग मी विद्यार्थ्यांनो म्हटलं, पालकांनो, मुलांनो, मुलींनो, स्त्रियांनो, पुरुषांनो. तर आपण याच्यामध्ये मग आपण हे विभक्ती शिकताना काय करणार आहोत? आपल्याला इथे काय, की आपण जेव्हा स्टेट बोर्डवर शिकतो, की साधं विभक्ती शिकतो बऱ्याचदा. पण एकवचन, विभक्ती एकवचन, विभक्ती प्रत्यय, विभक्ती अनेकवचन जे काही आहे, ते आपल्याला शिकायचे आहे. आणि याच्यामध्ये मग हा एक टेबल आहे असा. तो आपण घेऊया एक टेबल फॉर्मॅटमध्ये. याचं जे काही प्रत्यय आहेत, म्हणजे प्रथमा विभक्तीचे प्रत्यय. हं. द्वितीया विभक्तीचे प्रत्यय आहे. ठीक आहे. तर मग तृतीया विभक्ती आणि चतुर्थी ह्या दोन्ही सारख्याच विभक्ती आहे. म्हणजे एकवचनामध्ये जे काही लागणारे प्रत्यय आहेत. प्रत्यय म्हणजे काय, की एखादा शब्द आहे. समजा आपण फूल घेऊ किंवा मूल घेऊ. ठीक आहे. किंवा फूल घेऊ आपण फूल. ठीक आहे. ओके. आता ह्या फुलांना काय लागणार आहे? मी काहीतरी प्रत्यय लावतोय. म्हणजे काय लावतोय? स लावणार, अ, नी लावणार. तर मी जे काही शब्दाला जोडणार, कशाला? वाक्य पूर्ण होण्यासाठी किंवा वाक्य पूर्ण होण्यासाठी किंवा वाक्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी. कारण आपण फक्त शब्द घेऊन वाक्य तयार करू नाही शकत. हं. मी समजा म्हटला, "कावडा, झाड, बस." असं मी एक उदाहरण सांगते. कावडा, झाड, बस. तिन्ही काय आहे? शब्द आहे. पण त्या आता मी तसं 3 शब्द बनवून वाक्य बनवलं तर बनणार आहे का? सांगा? मी असं म्हटलं, कावडा, झाड, बस. ठीक आहे. मी असं म्हटलं, की कावडा, झाड, बस. हे काही वाक्य पूर्ण आहे का? नाही. पण जर मी याला असं केलं, कावडा झाडावर बसला. म्हणजे शेवटी मी काही ना काही लावलेलं आहे याच्यात. ठीक आहे? किंवा आपण एक दुसरं उदाहरण घेऊया. ताई पिशवी म्हणजे आपण इथे रफली बघतोय, "ताई पिशवी आण सांग." असं जर म्हटलं तर नाही. पण जर मी असं म्हटलं, की "ताईला पिशवी आणायला सांग." काय होतंय? अर्थपूर्णता येते ह्या वाक्याला. ठीक आहे. तर हे जे काही आहे अर्थपूर्णता आणण्याचं काम, वाक्य अर्थपूर्ण बनवण्याचं काम काय असतं? विभक्तीमुळं होतं आणि ते जे काही प्रत्यय लागतात म्हणजे स, ला, ते, सला, नाते, चाची, चे, नो ह्या प्रकारची जी काही प्रत्यय आहे आणि ते काय आहे विभक्तीनुसार काय केलेली आहेत? विभागली आहेत. तर ह्या विभक्ती आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि हा महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे सगळेच महत्त्वाचे टॉपिक आहे, पण विभक्ती महत्त्वाचा टॉपिक आहे आपल्याला. ठीक आहे, त्यातल्या त्यात. आणि हे आपण पाठ करणार आहोत. द्वितीया, चतुर्थी सारखी आहे. मग आपण हे पाठ करताना काही टिप्स आणि ट्रिक्स वापरू शकतो का लक्षात ठेवण्यासाठी? कारण बऱ्याचदा काय होतं, की जे खूप शॉर्ट असतं आणि आपण पाठ करतो म्हणजे असं चा, ची, चे असे शब्दच पाठ करायचे. मग आता कसे लक्षात ठेवायचं? मग आपण मग तेव्हा काय होतं आपण पाठ जरी केलं तरी काय होतं बऱ्याचदा आपण काय करतो गोंधळून जातो. आपल्याला गोंधळल्यासारखं होतं, कन्फ्युजिंग होतं. मग त्याच्यावर खूप हायली कमांड पाहिजे. मग ज्यांचं पाठांतर वगैरे चांगलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण मग आपण काही ट्रिक्स लावून कमी वेळामध्ये जास्त प्रोडक्टिव्ह काम करू शकतो का? तर ह्या टिप्स आणि ह्या ट्रिक्स आपण काय करणार आहोत याच्यामध्ये पाहणार आहोत. मग विभक्ती, त्यानंतर प्रत्यय आणि सामान्य रूप.
ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर काय आहे की विभक्तीचे आपण प्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. ठीक आहे. आता सामान्य रूप. हं. सामान्य रूपाचे विविध प्रकार आपण पाहू. यात सामान्य रूप केव्हा होत नाही हे सुद्धा आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता सर्वनाम. जसं मी तुम्हाला सांगितल्या, नामाच्या ऐवजी जे वापरलं जातं त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. ठीक आहे. तर मग आता सर्वनामांचे प्रकार आहेत. ते काय-काय प्रकार आहेत? ते कसे लक्षात ठेवायचे आहेत? कुठले महत्त्वाचे आहे, कुठले महत्त्वाचे नाही? आयोगाने आपल्याला कोणत्या भागावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत, ते सुद्धा आपण इथे लक्षात घेणार आहोत. ठीक आहे. सर्वनामांचा लिंग विचार. ठीक आहे. त्यानंतर सर्वनामांचा वचन विचार, सर्वनामांचा विभक्ती विचार, सर्वनामांचे काय-काय उपयोग आहे, सर्वनामांबद्दल काही विशेष. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सर्वनामांचे प्रकार आणि सर्वनामे. ठीक आहे. त्यानंतर आपण विशेषणे पाहूया. ठीक आहे. आता विशेषण म्हणजे काय? इंग्रजीमध्ये आपण काय म्हणतो विशेषणाला? ॲडजेक्टिव्ह. म्हणजे जर मी म्हटलं की लाल फूल, तर लाल हे काय झालं? त्याचं विशेषण झालं. किंवा प्रामाणिक कुत्रा, चपळ कुत्रा असं जर म्हटलं, तर हे काय झालं? विशेषण. म्हणजे एक प्रकारे विशेषण म्हणजे काय, की आपण त्याची विशेष अशी माहिती देतो त्या शब्दातून. ठीक आहे. तर जसं मी म्हटलं, की घुमटाकार इमारत. तर घुमटाकार म्हणजे काय, की आपण त्या इमारत कशी आहे किंवा त्या इमारतीची काय करतोय? विशेष अशी माहिती देतो आणि विशेष्य म्हणजे काय, की आपण ज्याच्याबद्दल माहिती देतो त्याला आपण विशेष्य असे म्हणतो. मग ह्या विशेषणाचे काय-काय प्रकार आहेत? ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. मग ठीक आहे. मग त्याचे जे काही नामे, सर्वनामे, धातू साधिते, अव्यव साधिते यांचा विशेषणासारखा उपयोग आणि अधिवेशन आणि विधिविशेषण. त्यानंतर आपण पाहणार आहोत की क्रिया विशेषण. मग विशेषणाचे लिंग, वचन, विभक्ती आणि विशेषणाचे कार्य व उपयोग ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहे आपण पाहणार आहोत. एक इथे लक्षात घ्यायचं आहे की आपण जो काही स्पर्धा परीक्षेला मराठी व्याकरणाचा, त्यातल्या त्यात मराठीचा जो काही सिलेबस आहे, तो आपण इथे सगळा पूर्ण करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे काहीही सुटणार नाही व्याकरणातलं याची पूर्ण खात्री घेतलेली आहे. त्यानुसार तुमच्या सोयीनुसार म्हणजे राज्यसेवा परीक्षा असू दे, ठीक आहे. त्याच्यानंतर कंबाईन, गट ब आणि गट क आणि किंवा इतर कुठल्याही सरळ सेवेच्या परीक्षा असू देत, त्याला जे काही महत्त्वाचं व्याकरण आहे, त्याला जे काही महत्त्वाच्या व्याकरणातील घटक आहेत, तर ते सगळे पूर्ण करण्याचा आपण इथे प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुमचं काहीही सुटणार नाही याची इथे काळजी, दक्षता घेतलेली आहे. ठीक आहे. मग आयोगाचे झालेले काही PYQs असतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. ठीक आहे, तेही घेऊ. ठीक आहे. त्यानंतर क्रियापद विचार. ठीक आहे. आता धातू, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचंय? धातू म्हणजे मेटल का? धातू. तर समजा मी म्हटलं की समजा हे उदाहरणार्थ बॉटल आहे, हे काहीतरी स्टीलपासनं, ॲल्युमिनियमपासनं, कॉपरपासनं कशा ते म्हणजे धातू म्हणजे मेटल का? नाही. तर व्याकरणामध्ये धातू म्हणजे काय आहे? तर आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. त्यामुळे कसं आहे की जो विषय आहे किंवा जो घटक आहे त्यानुसार त्या शब्दांचे अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जर आपण इथे धातू म्हणजे मेटल म्हटलं तर ते तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगमध्ये जाणार तुमचं. ठीक आहे. धातू साधिते किंवा कृदंते, कर्ता व कर्म क्रियापदाचे प्रकार आणि काही अकर्मक धातू, सकर्मक, अकर्मक आपण ते बघणार आहोत. तिथे एक लक्षात घ्यायचं आहे की इथे महाराष्ट्रभरातील विद्यार्थी असतील, बरोबर आहे. काही विद्यार्थी असतील ज्यांनी 2-3 अटेम्प्ट दिले असतील. काही विद्यार्थी असे असेल ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट असेल. काही विद्यार्थी असे असतील की नुकतेच ज्यांना म्हणजे नुकतीच स्पर्धा परीक्षा करण्यात आलेल्या असेल. म्हणजे काही विद्यार्थी असे असेल की ज्यांचा आजपासूनच तयारी करण्याचा पहिला दिवस असेल. काहीही असू शकतं. त्याच्यामुळे हे जे काही आपण व्हिडिओज बनवलेले आहेत किंवा ही जी काही लेक्चर सीरीज आहे, तर सगळ्यांचा आपण याच्यामध्ये काय केलेला आहे? विचार केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या काही लहान-लहान गोष्टी मी सांगते, ते तुम्ही व्यवस्थित समजून घेण्याचा
समजून घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. नेक्स्ट. ठीक आहे. आता क्रियापद. क्रियापद विचारामध्ये अन्य प्रकार आपण बघतो, जसं की संयुक्त व सहाय्यक क्रियापदे काय आहेत? कोणते संयुक्त आहेत? कोणते सहाय्यक आहे? त्यानंतर काय आहे? सिद्ध व साधित क्रियापदे. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रयोजन व शक्य क्रियापदे. अनियमित क्रियापदे, भावकृत क्रियापदे. करण रूप आणि अकरण रूप धातू साधिते. कृदंते. त्यानंतर क्रियापद विचार, काळ व अर्थ, आख्यात विचार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की काळ. आता आपण तुम्ही म्हणाल की मॅडम काळ आपण शिकलेला आणि त्यातल्या त्यात जे स्टेट बोर्डमध्ये होते त्यांना टेन्सेस आपण सगळ्यात जास्त काही इंग्रजी ग्रामरमध्ये इंग्रजी व्याकरणात काय केलं असेल तर ते काय आहे? टेन्सेस. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ते माहित आहे. म्हणजे जितकं मराठीतलं काळ माहित नाही तितकं आपल्याला इंग्रजीतला काळ माहित आहे. प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, पास्ट टेन्स. ठीक आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ. पण काळाचेही उपप्रकार आहेत हे खूप कमी लोकांना माहीत आहे. तर त्याच्यामध्ये कोणते काळ आहेत? अपूर्ण काळ, पूर्ण काळ ह्यासारख्या जे काही आहे त्याचे उपप्रकार ते आपल्याला इथे शिकायचं आहे. तिथे आपल्याला असं इतका सोपा प्रश्न नाही विचारणार आहे. काहीतरी भविष्यकाळ दिलेला आहे आणि त्याचा भूतकाळ करा. हे एक वाक्य दिलं आहे. सांगा मग भूतकाळ कोणते, भविष्यकाळ कोणते, वर्तमान असं नाही. तर त्याचा समोर जाऊन त्याची काठिण्य पातळी तुम्ही उद्या ऑफिसर होणार आहात, अधिकारी होणार आहात. तर त्या काठिण्य पातळीनुसार त्या स्तरावरचे हे सगळे प्रश्न येणार आहे. म्हणून सांगायचा उद्देश हा आहे की थोडक्यात घ्यायचं नाही. कोणत्याच विषयाला थोडक्यामध्ये घ्यायचं नाही. प्रत्येक विषयाला त्याच्या त्याच्या मार्क्सनुसार, त्याच्या त्याच्या सिलेबसनुसार, त्याच्या त्याच्या घटकानुसार तेवढा न्याय हा दिलाच गेला पाहिजे. तरच तुमचं नाव जे काही आहे ते लिस्टमध्ये असेल. नाहीतर काय मग हे तर मला येतं, ते तर मला येतं. ठीक आहे. बऱ्याच जणांचं एक-एकदा, दोन-दोनदा वाचून होतं. पण उजळणी न केल्यामुळं, ते रिवाईज न केल्यामुळं काय होतं, आठवत नाही आणि वेळेवर सगळा गोंधळ उडतो आणि विद्यार्थी मागे पडतात. काही-काही विद्यार्थ्यांचं असं देखील म्हणणं आहे, की फक्त रिव्हिजन न केल्यामुळे त्यांची रँक कमी आली, त्यांचं लिस्टमध्ये नाव नाही आलं. म्हणून काय आहे, की उजळणी म्हणजेच काय, रिव्हिजन याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. असं म्हणतात, की देअर इज नो व्हिजन विदाऊट रिव्हिजन. ठीक आहे. त्याच्यामुळे उजळणी ही झालीच पाहिजे. ठीक आहे. आपल्या 2 मेमरीज असतात. एक असते शॉर्ट टर्म मेमरी, एक असते लाँग टर्म मेमरी. जेव्हा आपण एखादा नवीन विषय शिकतो त्याला सातत्याने उजळणी देणं महत्त्वाचं असते. जर आपण त्याची उजळणी केली नाही, त्याचं रिव्हिजन केलं नाही त्या घटकाचं, तर झालं मग. ते आपण विसरून जातो आणि मग नंतर परत तेवढाच वेळ आपल्याला ते सगळं मग करायला त्या गोष्टी करायला लागतात बऱ्याचदा. ठीक आहे. काळ, रीतिकाळ त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. आता बघा क्रियापद विचार. क्रियापदाचे अर्थ व आख्यात विचार. काळाची विशेषण उपयोग, क्रियापदाचा अर्थ, आख्यात विचार आणि धातूंची आख्यात रूपे. ठीक आहे. आता क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यव. ठीक आहे. अव्यव म्हणजे काय आपण तेही बघणार आहोत. जे वाक्याला जोडतं आपण त्याला सोप्या सरळ भाषेमध्ये अव्यव म्हणतो. जसं की त्याच्यामध्ये मग 4 प्रकार आहेत, की क्रियाविशेषण अव्यव आहे, तुमचे शब्दयोगी अव्यव आहे आणि मगाशी सांगितलं तर कोणतं? आठवतं का? मगाशी एक अव्यवाचा प्रकार थोडा मी स्पष्ट करून सांगितला. तो तुम्हाला आठवतोय का? सांगा बरं कोणता आहे? आठवा. कोणता सांगितलेला आहे? केवळ प्रयोगी सांगितलेला होता. ठीक आहे. तर मग अव्यव म्हणजे जे काही शब्दाला जोडतं, जसं की व आहे, आणि आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं की झाडाखाली, झाडावर, मी झाडाखाली बसले. ठीक आहे. हं. घराबाहेर मोठे पटांगण होते. मग हे जे काही शब्दासोबत लागून आलेलं आहे, बाहेर असेल, वर, खाली, त्यानंतर 2 वाक्य असतील, एका शब्दाने जोडलेली असेल, जसं की व आहे, आणि आहे. तर ह्या प्रकारचे जे काही आहे, तर त्याला आपण अव्यव असं म्हणतो. म्हणजे एक अव्यव म्हणजे काय जोडणारा शब्द असं म्हटलं तरी चालेल आणि याच्यामुळे वाक्याला पूर्णत्व येतं. ठीक आहे. तर तुम्ही म्हणाल, की तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का? व केव्हा वापरायचा आणि केव्हा वापरायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? सांगा.
सांगा व, नाहीतर आपण कधीही कुठेही काही वापरतो किंवा तुम्ही कुठेही व वापरताना कुठेही आणि वापरता. जसं सुचलं तसं. असं करता का तुम्ही? सांगा. तर बघा, व आणि हे जे काय आहे, 2 शब्द आहे केव्हा वापरायचे. ठीक आहे? इथे लक्ष द्यायचंय. ठीक आहे. आता व जेव्हा 2 गोष्टींमधील अंतर आपल्याला कमी दाखवायचं असतं, कमीत कमी अंतर दाखवायचं असतं, तेव्हा आपण व वापरायचं. ठीक आहे. आणि जेव्हा 2 गोष्टीतील अंतर जास्त असेल, तेव्हा आपण काय वापरणार? आणि. ठीक आहे? क्लिअर? ठीक आहे? व केव्हा वापरायचा? जेव्हा 2 गोष्टींमधलं अंतर कमीत कमी असेल किंवा कमी असेल. आणि केव्हा वापरायचं? 2 गोष्टींमधील अंतर जेव्हा जास्त असेल, तेव्हा आणि वापरायचं. क्लिअर इथे? मग इथून पुढं कन्फ्यूज व्हायचं नाही किंवा लिहिताना सुद्धा तुमच्या ह्या ज्या काही चुका आहेत किंवा मिस्टेक्स आहेत, ते झाल्या नाही पाहिजे. आता आपण समोर शिकणारच आहोत भाषा, व्याकरण आणि ह्या सगळ्या गोष्टी. आता व्याकरण शिकतोय म्हणून एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते. तर व्याकरण म्हणजे काय? सरळ साध्या सोप्या भाषेमध्ये नियम. व्याकरण म्हणजे काय? नियम. आता आपण मराठी व्याकरण शिकतो म्हणजे मराठी जी काही भाषा आहे तिचे नियम. उद्या इंग्रजी ग्रामर शिकणं तर इंग्रजी ग्रामरचे जे काही नियम आहेत ते. म्हणजे काय नाही, हे नियम कशासाठी? आता तुम्ही म्हणाल मॅडम भाषा बोलण्यासाठी असते. तुमचे विचार माझ्यापर्यंत पोहोचवणे, आमचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणे किंवा एकंदरीत भावना. मग तुम्ही म्हणाल की मॅडम कशाला ते नियम आणि व्याकरण वगैरे सगळ्या गोष्टी? शेवटी बोलणंच तर आहे. पण आपला जो काही बोलणं जरी असेल, बोलण्याचा, लिखाणाचा हा जो काही व्यवहार असेल, तो सुरळीत पार पडावा, तो सुरळीत चालावा, त्याच्यासाठी व्याकरण आहे. त्याच्यासाठी व्याकरण आहे. आपण ते नंतर सकट जे काही आहे समजूनच घेणार आहोत. क्लिअर? त्याच्यामुळे व्याकरण महत्वाचं आहे. म्हणजे ही जी काही नियमावली आहे, तर ती हे आहे. जर आपण समजा उदाहरणार्थ सोप्यात सोपा घेतला की कार्ड. ठीक आहे? जर त्याच्यामध्ये समजा त्या कार्डामध्ये मागे पुढे झालं, तर विचार करा किती गफलत होईल. ठीक आहे? जर मी कार्ड लावलं नाही, म्हणजे मी जे काही बोलतीये, मी तुमच्याशी संवाद साधतीये. मी जर असं म्हटलं, मला कार्ड आपण वापरले नाही आपल्या भाषेमध्ये. जर मी म्हटलं की काल क्लास होणार नाही, असं म्हटलं तर तुम्हाला काय आकलन होतं? तर हा जो काही व्यवहार आहे आपला बोलण्याचा एकंदरीत, बोलण्याचा असू देत, लिहिण्याचा असू देत, संवाद करण्याचा असू देत, काही असू देत. तर हा व्यवहार जो काही आहे सुरळीतपणे पार पाडला पाहिजे म्हणून व्याकरण महत्वाचं आहे. व्याकरण नसेल तर सगळं काही हालेल म्हणजे. ठीक आहे? ओके. तर नेक्स्ट. आता क्रियाविशेषण अव्यव, क्रियाविशेषण अवयवांचे प्रकार, अर्थमूलक प्रकार, स्वरूपमूलक प्रकार. ओके. त्यानंतर शब्दयोगी अव्यव. ठीक आहे. तर शब्दयोगी अव्यव मध्ये काय येतं? ठीक आहे. आता मगाशीच मी उदाहरण दिलं, एक थोडक्यात सांगते. जसं मी म्हटलं की झाडाखाली, झाडावर. ठीक आहे. अशा प्रकारचं जे काही आहे. आता तुम्हाला काय दिसतंय? झाडामागे, झाडापुढे. ठीक आहे? हे बघा. तर हा झाडाला कोणता शब्द लागून आहे? झाडाखाली, झाडावर, झाडामागे, झाडापुढे. ठीक आहे? तर हे जे काही शब्दला लागून आलेलं आहे, त्याला काय म्हणतो आपण? शब्दयोगी अव्यव. आणि आता मी तुम्हाला नंतर सांगणार पण हे लक्षात कसं ठेवायचं, कारण क्रियाविशेषण अव्यव आहे, शब्दयोगी अव्यव आहे. तर ते लक्षात कसे ठेवायचे मी तुम्हाला सांगणार आहे. उभयान्वी अव्यव आहेत. ठीक आहे? उभयान्वी अव्यव सुद्धा आहे. विस्मयादी बोधक आहे. त्याच्यामधला सगळ्यात सोपा जो काही लक्षात ठेवण्याचा प्रकार म्हणजे किंवा सगळ्यात सोपा अवयव म्हणजे आहे विस्मयादी बोधक. त्याचे सुद्धा प्रकार आहे मग. ठीक आहे? ते सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे. ठीक आहे? इथे आपण सगळं कव्हर करतोय. तुम्हाला तुमच्या परीक्षेनुसार काय-काय वाटतं ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार घ्यायचं आहे. ठीक आहे? ओके.
त्यानंतर आता उभयान्वी अवयव. ठीक आहे. आता एक थोडक्यात सांगते. इथं व वापरतो आपण आणि वापरतो. म्हणजे काय की बेसिकली दोन वाक्य. ठीक आहे. दोन वाक्य आहेत. तर दोन वाक्यांना आपण काय करतो? जोडतो. ठीक आहे. ज्या शब्दांनी जोडतो तर त्यांना आपण शब्दयोगी अवयव म्हणतो. याच्यामध्ये काय काय येणार मग? पण येणार. ठीक आहे. सांगा तुम्ही काय वाटतं? दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारे जे काही शब्द आहेत ते कोणकोणते आहे? चला, दिमाग की बत्ती जलाओ. बताओ चलो जल्दी से. काय काय आहे? तुम्ही काहीतरी लिहिता. ठीक आहे. काहीतरी पत्र लिहिता, कोणाला पत्र देत असाल. ठीक आहे. तर तुम्ही वाक्य जोडता काही शब्दांनी. ठीक आहे. किंवा बरेच जण आहेत आपल्या याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असतील. तर तुम्ही उत्तर लिहिता, बरोबर आहे. तर ते तुम्ही कसे दोन वाक्य कसे जोडता हो तुम्ही? सांगा बरं? व आणि पण, परंतु. ठीक आहे. कारण. त्याच्यानंतर काय आहे? की. ठीक आहे. की हा जो काही शब्द आहे, तर ह्या शब्दांनी जे काही आहे तर आपण काय करतोय याच्यामध्ये आपले जे उभयनिवी अवयव हा जो काही प्रकार आहे त्याच्यामध्ये बोलतो. ठीक आहे. हा बोला. 15 मिनिटं. कारण ते जे हे होतं ना मेमरी कार्ड ते नव्हतं इथे. तर त्याच्यामुळे मग मला अर्धा तास थांबावं लागलं आणि मग अर्ध्या तासानंतर सुरू करावं असेल. 15 मिनिटात होईल. 5ला. सॉरी 4ला. नाही 5. ओके. व आणि पण, परंतु, कारण की. तर हे जोडणारे वाक्य जोडणारे शब्द आपण त्याला काय म्हणतो? उभयान्वी अवयव असं म्हणतो. ठीक आहे. शब्दयोगी ते आपण खूप डिटेलमध्ये घेऊया. त्याचे काही मग प्रकार आहेत. ते सुद्धा आपल्याला काय करायचे आहेत? लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. ओके. आता केवल प्रयोगी. हे आता सांगून झालेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय काय मग प्रकार आहे ते बघूयात आपण. ठीक आहे. आता बघा, फक्त परीक्षा आता आयोग काय करतं? बऱ्याचदा त्या अर्थाचे शब्द देतं. ते आपल्याला सगळ्याला माहीत पाहिजे. जसं की आपण आता भाषा शिकू तिथे सुद्धा मी तुम्हाला 1-2 शब्द सांगणार आहे. की मग आणि त्याचे काही मी तुम्हाला उदाहरणही सांगणार आहे, की आयोगाने डायरेक्टली तो शब्द न वापरता त्याचा समानार्थी शब्द वापरलेला आहे. असे काही प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा केवल प्रयोगी अवयव. ठीक आहे. केवल प्रयोगी अवयवाला आपण काय म्हणतो? काय शब्द आहे? विस्मयादी बोधक. ठीक आहे. आपल्या माहितीसाठी आपण लक्षात काय ठेवायचं आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्गारवाचक. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघ परत एकदा रिव्हिजन म्हणून काय आहे की भावना. ठीक आहे. भावना, इमोशन्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तो देणार. ठीक आहे. म्हणजे काय की जसं की शाबास, अरे रे, असं त्याचं जे काही आहे उद्गारवाचक. ठीक आहे. अरे रे. त्याच्यानंतर काय? वाह. त्याच्यानंतर काय? किती छान. अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत ते इथे येतात. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? वाक्य, विचार, विभक्तीचे अर्थ, कार, कार्य व उपपदार्थ. मग विभक्तीचे अर्थ, विभक्ती कारकावरून मानावी की प्रत्ययावरून मानावी. म्हणजे मग कारक काय आहे ते आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. प्रत्यय काय आहे हे सांगून झालेला आहे. आपण डिटेलमध्ये जेव्हा तो टॉपिक येईल, तो घटक येईल तेव्हा आपण बघणार आहोत. त्यानंतर काय? उपपदार्थ, विभक्तीचे अर्थ व शब्दयोगी अवयव. ठीक आहे. त्या घटकानुसार. ठीक आहे. नेक्स्ट. आता बघा प्रयोग सुद्धा आपल्याला महत्वाचा घटक आहे आपल्या परीक्षेसाठी. काही परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचा घटक आहे हा. तर सकर्मक क्रियापद आणि अकर्मक क्रियापद. तर नेमकं बऱ्याचदा काय होतं विद्यार्थ्यांना, हे जे कर्म म्हणजे काय आहे तेच कळत नाही. ठीक आहे. कर्म. तर अकर्मक काय? ज्या वाक्यामध्ये काय असतं?
कर्म असतं त्याला आपण काय म्हणतो? सकर्मक क्रियापद. आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसतं तिथं आपण काय म्हणतो? अकर्मक क्रियापद. ठीक आहे. आता प्रयोग. प्रयोग म्हणजे काय? नाटकाचा प्रयोग का? प्रयोग म्हणजे हं, तर नाही आपल्याला व्याकरणातील प्रयोग पाहायचा आहे. स्वर. स्वर आपल्याला गाण्यातले स्वर पाहायचे होते का? सारेगम पधनिसा? नाही. आपल्याला कशातले स्वर पाहायचे होते? आपल्या वर्णमालेतील व्याकरणातील स्वर पाहायचे होते. ठीक आहे. तर आपण असं हसत खेळत जाणार आहोत. म्हणजे व्याकरण बऱ्याच जणांना क्लिष्ट सुद्धा वाटतं. तर ते क्लिष्ट न वाटता ते हसत खेळत साध्या सोप्या पद्धतीने आपण व्याकरण कसं शिकावं यासाठी तुम्ही कौटिल्य IAS अकॅडमीला फॉलो आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रमंडळींना सुद्धा सांगा. ठीक आहे. तर प्रयोगाचे प्रकार, त्यानंतर कर्तरी प्रयोगाची खूण, कर्मणी प्रयोगाची खूण, भावे प्रयोग, मिश्र किंवा संकर प्रयोग. मिश्र म्हणजे काय? संकर म्हणजे काय? ते सुद्धा आपण बघू. त्यानंतर समास. समास हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे आपल्या परीक्षेसाठी. ठीक आहे. समास. समासमध्ये तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल, की तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास, अव्ययीभाव समास. समास विषयक काही महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा म्हणजे जेव्हा आपण व्याकरण शिकतो, कुठल्याही प्रकारचं व्याकरण असू दे, कोणत्याही विषयाचं असू दे, मराठी, इंग्रजी, त्याच्यामध्ये अपवाद असतात. त्याच्यामध्ये अपवाद असतात आणि बऱ्याचदा काय होतं, की अपवादावर जास्त प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यामुळे अपवाद सुद्धा आपल्याला त्या विषयाचे माहीत पाहिजे. अपवादला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एक्सेप्शन. काय म्हणतात? एक्सेप्शन. एक खूप चांगला कोट आहे. एक खूप चांगलं वाक्य आहे, की एक्सेप्शन्स आर नॉट एक्झाम्पल्स. ओके? एक्सेप्शन्स आर नॉट एक्झाम्पल्स. म्हणजे काय, की अपवाद हे उदाहरण असू शकत नाही. ठीक आहे? ते अपवाद आहेत. ठीक आहे? त्यानंतर शब्दसिद्धी. ठीक आहे? शब्दसिद्धी. आपल्या भाषेतील संपत्ती, शब्दसंपत्ती. सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय, उपसर्ग घटित शब्द, त्याच्यानंतर प्रत्यय घटित शब्द, शब्द साधिते किंवा तद्धिते वाक्यांचे प्रकार, मिश्र वाक्य आणि गौण वाक्य. ठीक आहे. त्यानंतर काय आहे? वाक्य पृथ्थकरण. म्हणजे काय? तेच आपण शिकणार आहोत. केवळ वाक्याचे घटक, मिश्र वाक्याचे पृथ्थकरण, संयुक्त वाक्याचे पृथ्थकरण. ठीक आहे. नेक्स्ट, वाक्य संश्लेषण किंवा वाक्य संकलन. याच्यामध्ये आपल्याला काही घटक पाहायचे आहेत. ते कोणकोणते आहेत? तर बघा, वाक्य संश्लेषण वरून तुम्हाला प्रकाश संश्लेषण ऐकायला म्हणजे आठवलं असेल. तर वाक्य संश्लेषण. ठीक आहे. दोन किंवा अनेक केवळ वाक्यांचे संयुक्त वाक्य बनवणे. ठीक आहे. आपल्याला बऱ्याचदा प्रश्न असतात असे. ह्या वाक्याचं रूपांतर ह्या वाक्यामध्ये करा. ह्या प्रकारची वाक्य. दोन किंवा अनेक केवळ वाक्यांचे मिश्र वाक्य बनवणे. वाक्य रूपांतर प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. उद्गारार्थी वाक्य व विधानार्थी वाक्य परस्पर रूपांतर. होकारार्थी नकारणार्थी. बऱ्याचदा प्रश्न असा असतो, एक वाक्य दिलेलं असतं, वरील वाक्याचे होकारार्थी वाक्य कोणते? मग ऑप्शन 1 2 3 4 अ ब क ड. मग ऑप्शन असतात. मग नकारणार्थी वाक्य बनवा, होकारार्थी वाक्य बनवा, प्रश्नार्थी वाक्य बनवा. प्रश्नार्थी वाक्य बनवणं तर खूप फारच सोपी आहे. नावातच आहे, की एक वाक्य दिलेलं असतं, त्याचा प्रश्नचा फॉर्मॅट तयार करा. नकारार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य ह्या प्रकारचे. आता प्रयोगांचे परस्पर रूपांतर. त्यानंतर मुख्य व गौण वाक्यांचे परस्पर रूपांतर. केवळ संयुक्त व मिश्र वाक्यांचे परस्पर रूपांतर. शब्दांची जात बदलून वाक्यरचना करणे. अनेक शब्दाऐवजी एक शब्द करणे. ठीक आहे? किंवा योजने. ठीक आहे? आता आपण मराठी शिकतोय, तर मराठी लिखाणाचे नियम आहेत. बरेच जण मराठी लिहितात, पण ते नियम जे काही आहेत त्यांना माहीत नसतात. ते फॉलो करत नाही, ते वाक्यात लिहत नाही.
ठीक आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की पूर्णविराम कसा द्यायचा आणि तो आपण हिंदीमध्ये वेगळा देतो आणि मराठीमध्ये वेगळा देतो. ठीक आहे. माहीत आहे सगळ्यांना. आपण पूर्णविराम असा देतो. ठीक आहे. एक डॉट, एक टिंब आणि हिंदीमध्ये कसा देतो, एक लकीर हम खींचते हैं. ठीक आहे. अशी सरळ लाईन जेव्हा आपण खींचतो. हं. जे कोणी विसरून गेले असेल, आता 10वी नंतर मॅडम हिंदीचा आणि माझा दूर-दूरपर्यंत काही संबंध नाही. तो संबंध फक्त चित्रपट बघण्यापुरता, त्यातल्या त्यात बॉलिवूड चित्रपट बघण्यापुरता आहे किंवा गाणी ऐकण्यापुरते आहे. हिंदीचा आणि माझा लिहाण्याचा दूर-दूरपर्यंत काहीच संबंध नाही आणि बोलण्याचा पण नाही. बोलण्याचा नाही, त्याच्यामुळे लिहिण्याचं नाही आणि बोलतो आम्ही कसं तेरेकू मेरेकू वाली आपण हिंदी बोलतो. ठीक आहे. एनिवेज तो एक गमतीचा भाग होता. सीरियसली घेऊ नका. ठीक आहे. त्यानंतर आपण वाक्याच्या प्रकारमध्ये मिश्र वाक्य, गौण वाक्य. आता विरामचिन्ह जे काही आहे, तर बघा लेखनाविषयी जी काही आहे नियमावली आपण याच्यामध्ये हा सुद्धा भाग आपण याच्यामध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये अनुस्वार, ऱ्हस्व, दीर्घ बघा जेव्हा तुम्हाला शुद्ध खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? अशा प्रकारचे जेव्हा प्रश्न येतील, तर आता प्रत्येकाची वेलांटी उकार मात्र आपण लक्षात लक्षात ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे काही नियम आहेत. जर ते नियम आपण व्यवस्थितपणे अभ्यासले, तर आपला प्रश्न चुकणार नाही. तर त्याच्यामुळे काय करणार आहोत आपण? लेखनाविषयीचे जे काही नियम आहेत, ते आपण इथे लक्षात घेणार आहोत. त्याच्यामध्ये मग अनुस्वार आहे, ह्रस्व, दीर्घ. ह्रस्व म्हणजे पहिली वेलांटी आहे का? दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी आहे का? काय आहे बाबा नेमकं? ते घेऊयात. अनुस्वार घेऊयात. त्याच्यानंतर काय आहे? सामान्य रूपशब्द लेखनातील सामान्य चुका. अनुलेखन आणि श्रुतलेखन. ठीक आहे. हे सुद्धा आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. आणि जे काही हे आहेत सायन्स आहे, की बाबा नेमकं स्वल्पविराम कुठे वापरायचं? एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. ठीक आहे. ह्या प्रकारचं जे काही आहे. विसर्ग चिन्ह, अपसरण चिन्ह. 2 डॉट असेल तर त्याचा अर्थ काय असतो? 3 डॉट असेल त्याचा अर्थ काय असतो? रीड इन बिटवीन द लाईन्स आपण त्याला म्हणतो बऱ्याचदा. तर ते म्हणजे काय आहे? तर हे सगळं आपण घेणार आहोत. म्हणजे बाकी काही शिल्लक राहणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट टू नेक्स्ट. आता बघा, हा जो काही आहे पाठांतराचा भाग आहे. पण पाठांतर जरी असलं बऱ्याचदा, तर ते पाठांतर आपण जर समजून-उमजून केलं, तर ते पाठांतर आपल्याला सोपी जातं किंवा जे पाठांतर समजून केलेलं असतं, ते त्याच्यामध्ये विसरण्याची शक्यता, कन्फ्यूज होण्याची शक्यता, गोंधळून जाण्याची जी काही शक्यता आहे, ती कमी असते. ठीक आहे. आता बघा समानार्थी शब्द नावाप्रमाणेच काय? समान अर्थाचे शब्द ज्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? सिनॉनिम्स. ठीक आहे. तर आपल्याला हे शब्द जे काही आहे लक्षात घ्यायचे. त्याच्यामध्ये आपल्याला काही टिप्स आणि ट्रिक्स हे करायचे. आता बघा हे जे काही सगळं आहे, तर हे आपण सगळं घेणार आहे इथे. पण एक गोष्ट मला सांगायची आहे इथे आता हे सेशन संपता की तुम्ही विचाराल की मॅडम आम्ही मराठीसाठी कोणते संदर्भ पुस्तक वापरू? तरी मी तुम्हाला इथे 2-3 पुस्तकाची नावं सांगेल, पण तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार ती पुस्तकं घ्यायची आहे. तर बघा, पहिलं पुस्तक आहे मोरा वाळंबे यांचं. जे काही आहे मराठी व्याकरण नावाचं पुस्तक आहे. तर मोरा वाळंबे यांचं जे काही 2 पुस्तकं आहेत. तर एक आहे व्याकरणावर आहे त्यांचं एक पुस्तक, सुगम मराठी व्याकरण आणि लेखन आणि दुसरं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये हा सगळा जो भाग आहे बऱ्यापैकी त्यांनी कव्हर केलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी भरपूर उदाहरणं दिलेली आहेत आणि प्रश्न सुद्धा दिलेली आहेत सरावासाठी पाठीमागे. तर एक तुम्ही ते पुस्तक वापरू शकता. दुसरं पुस्तक आहे यास्मिन शेख. त्या मॅडम आहेत. त्यांचा व्याकरणावर बऱ्याच वर्षाचा गाढा अभ्यास राहिलेला आहे. तर त्यांनी त्यांचं सुद्धा व्याकरणाचं पुस्तक आहे आणि तिसरं पुस्तक आहे की आशालता गुट्टे मॅडम त्यांचं पुस्तक आहे. पण आता हे पुस्तकं घेण्याऐवजी तुम्ही काय करायचंय, जर तुम्ही पुण्यात असाल किंवा आता प्रत्येक ठिकाणी हे पुस्तकं अवेलेबल आहेत. तर काय करायचं, जायचं, बघायचं की आपल्याला आपल्या परीने कोणती भाषा जास्त सोपी वाटते, आपल्याला समजण्यासारखं काय आहे याच्यामध्ये, कोणतं पुस्तक मी चांगल्या प्रकारे अभ्यासू शकतो. तर दुकानामध्ये जायचं आणि काय करायचं की तिन्ही पुस्तक एकदा बघून घ्यायची. मला ही पुस्तकं बघायची आहेत आणि
माझा जो काही सिलॅबस आहे, समजा जर मी राज्यसेवा करत असेल, तर हा सिलॅबस, कंबाईन करत असेल हा सिलॅबस, तर त्या सिलॅबसला जास्त मॅच होणारीच ही पुस्तकं आहेत. पण त्यातल्या त्यात मग सगळे म्हणजे तुम्ही एकदा ते जाऊन तपासा. तर ते ही संदर्भ पुस्तकं आहेत. जर तुम्ही संदर्भ पुस्तकांची यादी मागितलं, तर ही 3 पुस्तकं आहेत. पण तुम्हाला जे पुस्तक जास्त कन्व्हिनियंट वाटतं, जे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने समजतंय, सोपं जातंय, चांगलं वाटतंय ते तुम्ही घ्या. हे 3 पुस्तकं मी सांगितले. तुमच्या परीने ते तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यातल्या त्यात स्पर्धा परीक्षांमध्ये मोरा वाळंबे अ, हे पुस्तक जे काही आहे जास्त वापरलं जातं. पण मग काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे, की काही जणांना त्याच्यातली भाषा जी काही आहे थोडी अवघड वाटते, क्लिष्ट सुद्धा वाटते, लवकर पचनी पडत नाही. मग तुम्ही हे 2 पुस्तकं आहे यास्मिन शेख मॅडमचं आणि आशुलता गुट्टे मॅडमचं हे पुस्तक सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तिन्ही पुस्तकं चांगली आहेत. ठीक आहे. त्यानंतर विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहीत आहे. त्यानंतर आहे म्हणी. आता विरुद्धार्थी शब्दामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. काही विरुद्धार्थी शब्दांना फक्त म्हणजे काही शब्दांना आपण लावायचा सुरुवातीला, मग त्याचा विरुद्धार्थी अ, श शब्द होतो. जसं की पचन. पचन ह्याचा विरुद्धार्थी शब्द काय? अपचन. मी काय लावला? ठीक आहे. अशा प्रकारचे उदाहरणं. त्याच्यानंतर काय म्हणी. आता म्हणी बऱ्याचदा आपण म्हणजे खूप घराण्यामध्ये जे आजी-आजोबांसोबत राहिलेले आहेत किंवा त्यातल्या त्यात आजी-आजोबांकडे जाणं-येणं असतं दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये. तर हे जे म्हणी आहेत ना, मला तरी असं वाटतं म्हणजे मी तरी पर्सनली म्हणी ह्या माझ्या आजीकडनं खूप शिकलेली आहे. तर ती आजही सारखं म्हणजे तिच्या बोलण्यामध्ये म्हणी असतात सारखं. तर अ, जसं ती म्हणते म्हणजे बोली भाषेतल्या सुद्धा बोली म्हणजे की त्या-त्या परिसराची किंवा त्या-त्या भागाची एक भाषा असते. जसं की आता जळगाव की आपण जेव्हा खानदेश म्हणतो, तर तिथे अहिराणी नावाची बोली आहे. विदर्भ जर तुम्ही भाग घेतला, तर तिथे वराडी भाषा बोलली जाते. मग त्यातल्या त्यात तुम्ही चंद्रपूरला गेला तर चंद्रपुरी, नागपुराची नागपुरी. आपण जसं म्हणतो की अ, काय 100 कोसावर भाषा बदलते. अगदी. मग ह्या ज्या काही बोली आहेत, ठीक आहे. मग आपण जसं म्हणतो, की भारत देश जो काही आहे, तो हा विविधतेने नटलेला देश आहे. तर मग हे भाषांची सुद्धा विविधता आहे आणि त्या त्या भाषेमध्ये काय मराठीच्या सुद्धा अनेक बोली आहेत. त्याच्यामध्ये डांगी बोली आहे, झाडी बोली आहे. तर मग ह्या बोलीनुसार सुद्धा काय आहे, म्हणी आहेत. त्या आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर काय आहे, शब्दसमूहांबद्दल एक शब्द, वाक्यप्रचार असतील. त्याच्यानंतर काय अलंकारिक शब्द आहे. ठीक आहे. तर ते आपण बघणार आहोत. अलंकारिक शब्द म्हणजे काय? की जसं अलंकार, अलंकार कसे असतात की जे अ, सौंदर्य खुलवण्यासाठी आहे. तर मग अलंकारिक शब्द काय की भाषेचं सौंदर्य खुलवण्यासाठी जे काही शब्द वापरले जातात, त्याला आपण काय म्हणतो? अलंकारिक शब्द असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर शब्दांच्या जोड्यांतील फरक. ठीक आहे. शब्दांच्या ज्या काही जोड्या आहेत त्याच्यातील फरक. त्याच्यानंतर समूहदर्शक शब्द. जसं की आपण काय म्हणतो की काय म्हणतो एखादा समूहदर्शक तुम्ही शब्द सांगू शकाल का? आपल्याला बऱ्याच जणांना माहीत असतं की समूहदर्शक शब्द आहे. हं. काय आहे? पक्ष्यांचा काय असतो? थवा. हं. पक्ष्यांचा आपण असं म्हणतो का पक्ष्यांची गर्दी झालेली आहे. गर्दी कोणाची असते? गर्दी माणसांची असते. पक्ष्यांचा काय असतो? थवा. हरणांचा काय असतो? कळप. ठीक आहे? अशा प्रकारे. ठीक आहे. आता ध्वनिनिदर्शक शब्द, त्याच्यानंतर जोडीने येणारे शब्द, एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ आणि वैभव आणि लेखन नियमानुसार जी काही आहे, ती शब्दसूची जी काही आहे, तीही आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे? तर हा झाला आपला सिलॅबस. राज्यसेवा, कंबाईन, गट ब आणि गट क, त्यानंतर इतर सगळ्या सरळ सेवा ज्याला मराठी व्याकरण आहे. हा एकंदरीत जो काही सिलॅबस आहे, तो आपण इथे सगळा याची आपण आज एक तोंड ओळख जी काही आहे ते घेतलेली आहे. आपण आता डिटेलमध्ये प्रत्येक घटक डिटेलमध्ये पाहणार आहोत आणि काही सराव प्रश्न देखील याच्यामध्ये पाहणार आहोत. प्रश्नपत्रिका होऊन गेल्या म्हणजेच मागील वर्षाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्यासुद्धा आपण याच्यामध्ये बघूयात आणि काय करायचं, की जसा आपला घटक झाला,
किंवा जसं एखादा घटक अभ्यासून झाला, की काय करायचे, की मागील वर्षी जे काही प्रश्न आहे, प्रश्नपत्रिका घ्यायची आणि ते सोडवून बघायचं, की आपल्याला जमतंय का? कुठं अडतंय? आपला अभ्यास कोणत्या स्तरावर आहे? आयोगाने कोणत्या स्तराचा प्रश्न विचारलेला आहे? कसा विचारलेला आहे? त्याच्यामध्ये काय बदल करून विचारलेला आहे, ते आपण आपलं जे काही आहे एनालिसिस करायचं आहे. आणि आपण अशी एक वही पण ठेवा तुम्ही, की ठीक आहे आपण काहीतरी अभ्यास केला आणि आता नंतर आपण प्रश्न सोडवतो. मग आपले ते प्रॅक्टिस पेपर्स असतील, सराव प्रश्नपत्रिका असतील किंवा काय असेल, सराव प्रश्नपत्रिका असेल किंवा आपण मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका जरी हे करू, तर तो कसा चुकला प्रश्न, ते तुम्ही लिहून ठेवायचं. एक छोटीशी वही करायची, छोटीशी डायरी करायची. का? कारण हे आपल्याला अतिशय, अतिशय महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, की एक सोपं उदाहरण सांगते तुम्हाला. बऱ्याचदा विद्यार्थी जे आहे, ते प्रश्न नीट वाचत नाही. म्हणजे प्रश्नामध्ये असतं नाही. आपण आपला समज असतो होतो आहे किंवा आपण अर्धाच प्रश्न वाचतो किंवा आपण एका भ्रमात असतो किंवा आपण एका पूर्वग्रहात असतो, की सगळे प्रश्न आहे जे आपल्याला आहे असंच विचारणार. असं काहीही नाही. प्रश्न दोनदा वाचणे, विषय कुठलाही असो. विज्ञान असू देत, भूगोल असू देत, कोणताही प्रश्न असू देत, आपल्याला प्रश्न काय करायचा आहे, दोनदा वाचायचा आहे. जर तुम्ही प्रश्न म्हणजे खूप सोपा प्रश्न आहे आणि तुम्ही फक्त तो नीट न वाचल्यामुळे चुकवला, तर तुम्ही ते लिहून ठेवायला पाहिजे. तुमचे मार्क नेमके कुठं जातात आहे? तुम्ही अभ्यास तर करतात आहे. रोज 6-6, 7-7 तास, 8-8 तास तुम्ही लायब्ररीमध्ये बसून अभ्यास करत आहात. ठीक आहे. मग ह्या छोट्या-छोट्या चुकांमुळे जे काही आहे, तुम्ही मार्क तुमचे घालवू शकत नाही बिकॉज तुम्ही अफोर्ड नाही करू शकत. जे गोष्ट माहीतच नाही तिथं गेला बाबा मार्क किंवा नाहीच लिहिलं, तर ती गोष्ट वेगळी आहे. पण माहीत असूनही जी गोष्ट आपण फक्त वाचली नाही म्हणून चुकली, हां, तर हे अशा सिली मिस्टेक्स करू नका. मग तिथे लिहून ठेवा. मग काय होईल, की जसं-जसं तुम्ही तुमच्या चुकांवर काम कराल, चुकांवर काम केल्यामुळं त्या चुका तुम्ही परत-परत करणार नाहीत. ठीक आहे. बऱ्याचदा काय होतं, की OMR शीटवर पण काय करतात, इतकं घाईत असतात किंवा त्या प्रश्नांचं त्या एक्झाम हॉलचं टेन्शन असतात, की असे जे आपले हे असतात सर्कल्स, असे जे आपले सर्कल्स असतात, ठीक आहे. तर ते सर्कल काय करतात, की 2 लिहायचं असतं तिथं 3 लिहितात आणि मग ही सीरीज चुकत जाते. तर आपल्याकडून ह्या चुका होतात आहे का? आपण हे बघा ना, म्हणजे कोणत्या भावात पडणार आहे? एक परीक्षा साधारण वर्षातून एकदा होते. म्हणजे तुम्हाला वर्षभर थांबणे, वर्षभर अभ्यास करणे. जे पुण्यात राहून अभ्यास करणार आहे, त्यांना वर्षभर तितका खर्च करणे. ठीक आहे. ते अशा अनेक गोष्टी आहेत. कारण स्पर्धा परीक्षा विद्यार्थी देणारे खूप वेगवेगळ्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून आलेले आहात. म्हणून आपल्याला हे लहान-सहान चुका म्हणजे कोणत्याही प्रकारच्या चुका करणं आपण अफोर्ड करू शकत नाही. आपण नाही करायच्या. त्याच्यामुळे हे बुक बनवून ठेवा. हे बघा तुम्हाला कुठलाही विषय असू दे तुम्हाला खूप कामी पडणार आहे. ही जी मी टिप्स सांगितली आहे जाता-जाता तुम्हाला. अशाच मी तुम्हाला टिप्स सांगणार आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स कसे घ्यावेत, तुमचं लिस्टमध्ये नाव कसं व्हावं, तर ह्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण समजवत आहे. म्हणजे लिस्टमध्ये यायचं आहे, रँक काढायचा आहे, स्पर्धा परीक्षा पास व्हायची आहे. म्हणून काय फक्त अभ्यास करून चालत नाही. तर आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे आणि आपल्या चुका टाळून म्हणजे एक मराठीमध्ये आहे, की समोरच्याला ठेच मागचा शहाणा. म्हणजे आपल्या अवतीभोवती जी लोकं काही-काही चुका करतात आहे किंवा आपल्या मित्रांनी केलेली आहे चूक, आपल्या सीनियर्सनी केलेली आहे, त्यांचं पाहून आपण शहाणं झालं पाहिजे. ठीक आहे? ओके. ठीक आहे. आज आपण थांबूया तिथे. उद्या भेटूयात एक नव्या विषयासोबत आणि उद्यापासून आपण हे जे काही आपले घटक आहेत, ते डिटेलमध्ये शिकणार आहोत. तुमचे जर काही शंका असेल, डाऊट असेल, काहीही असेल, तर तुम्ही नक्कीच विचारा. आपण त्याला नक्कीच सॉल्व्ह करूया. थँक यू.